नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील खटावणी गावात अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना मिळालेल्या धान्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झालेत। स्वस्त धान्य दुकानातून मिळालेल्या मक्यामध्ये माती, रेती, कचरा आढळल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली। त्यामुळे धान्य खाण्याआधी ते साफ करण्याची वेळ आता या नागरिकांवर आली आहे। याच त्रासाबद्दल लाभार्थी महिला कुंदा रमेश पाडवी यांनी आपली व्यथा सांगितली आहे। धान्य खराब देते हैं खराब धान्य दिल्यामुळे आम्हाला खूप अडचणी येतात। सरकारने चांगले धान्य दिले पाहिजे। आम्ही मजुरी करणारे लोक, खराब धान्य दिल्यामुळे आम्हाला साफ करायला खूप अडचणी येतात। नेहमीच असे सरकारने खराब धान्य दिले तर आम्ही कसे जगायचे? धान्य साफ करून थकून जातो। सकाळी उठून आम्हाला घरातले कामं आवरून बाहेर जावं लागतं, म्हणून धान्य साफ करायला आम्हाला खूप अडचण येते। शासनाला धान्य द्यायचे असेल तर चांगले धान्य द्यावे। आम्ही गरीब लोक महाग धान्य घेऊ शकत नाही, त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून शासनाने आम्हाला चांगले धान्य दिले पाहिजे। मात्र खटावणी गावात केवळ मक्याबाबतच तक्रार नाही, आणखी एका लाभार्थी महिलेने मिळालेला तांदूळही खराब असल्याचं सांगितलंय। धान्य खराब मिळालं आहे। जे तांदूळ दिले आहेत ना, ते बी खराबच दिले आहेत। हे तांदूळ माणसांनी खायचे आहेत की गुरबकऱ्यांना खाऊ घालायचे आहेत असंच वाटतंय। सरकारनं आम्हाला चांगलं धान्य दिलं पाहिजे। आम्ही गरीब माणसं आहोत। सरकारकडून मिळणारं धान्य आम्ही खायला वापरतो, पण असं खराब धान्य मिळालं तर आम्ही ते खायचं कसं? सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि चांगलं धान्य दिलं पाहिजे। लाभार्थ्यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने या प्रकरणाची पाहणी केली। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार निकृष्ट दर्जाचा आढळलेला धान्याचा पुरवठा परत घेण्यात आला आहे। आता हा निकृष्ट धान्याचा साठा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलाच कसा, याची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई होते का आणि लाभार्थ्यांना चांगलं धान्य मिळतं का, याकडे लक्ष लागलंय। बाई माणूससाठी सुमित्रा वसावे, नंदुरबार।